इतिहासाच्या पानांमध्ये अनेक शौर्यगाथा अजरामर आहेत. पण काही मोहिमा इतक्या धाडसी असूनही कुठेतरी काळाच्या ओघात विसरल्या जातात. आज आपण छत्रपती राजाराम महाराजांच्या अशाच एका विस्मृतीत गेलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या स्वारीची गोष्ट उलगडणार आहोत. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेची लूट आपल्याला माहीत आहे. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर केलेला हल्ला, या सगळ्या धाडसी मोहिमा आपण जाणतो. पण एक प्रश्न पडतो की स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांनी मुघल साम्राज्याला असाच एखादा मोठा हादरा दिला होता का? आणि दिला असेल तर कुठे? चला तर मग आज आपण छत्रपती राजाराम महाराजांच्या त्याच धाडसी मोहिमेची कहाणी जाणून घेऊया. एक अशी गोष्ट जी इतिहासाच्या गर्भात कुठेतरी दडून बसली आहे. तर या कथेची सुरुवात होते एका धाडसी निर्णयाने. एक असा निर्णय जो छत्रपती राजाराम महाराजांनी घेतला होता आणि ज्या निर्णयाने मुघल साम्राज्याची झोपच उडवून टाकली होती. तो काळच होता मुघल मराठा संघर्षाचा. वर्ष होतं 1699. दसऱ्याच्या मुहूर्तावर राजाराम महाराजांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे थेट मुघलांच्या प्रदेशात घुसून त्यांच्या एका महत्त्वाच्या शहरावर हल्ला करायचा. आणि महाराजांचं लक्ष कोणतं होतं? तर जालना. आता जालना म्हणजे काही साधंसुधं शहर नव्हतं. ते मुघलांसाठी एक मोठं व्यापारी आणि लष्करी केंद्र होतं. म्हणजे संपत्ती आणि सत्ता या दोन्हीचं ते एक महत्त्वाचं ठिकाण होतं. इथे हल्ला करणं म्हणजे थेट सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतं. मग प्रत्यक्ष हल्ला कसा झाला? ही एक अशी कारवाई होती जी तिच्या वेगासाठी आणि अचूकतेसाठी ओळखली जाते. विचार करा, मुघल सैन्य अगदी गाफील असताना मराठ्यांचं घोडदळ विजेच्या वेगाने जालन्यावर तुटून पडलं. हा हल्ला इतका अचानक आणि इतका जबरदस्त होता की तिथल्या सुभेदाराला किंवा सैन्याला काही विचार करायला किंवा शस्त्र उचलायलाही वेळ मिळाला नाही. आणि या हल्ल्यातून मराठ्यांच्या हाती काय लागलं तर जालन्याचा प्रचंड मोठा खजिना, धान्याची कोठारं आणि शस्त्रागार हे सगळं ताब्यात आलं. ही संपत्ती म्हणजे स्वराज्याच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला मिळालेलं एक नवं बळ होतं. एक प्रकारे संजीवनीच होती. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. जालन्यावर विजय मिळवणं ही तर फक्त सुरुवात होती. खरा थरार, खरी शौर्यगाथा तर यानंतर सुरू झाली. हो, जालन्यावर विजय तर मिळाला, पण खरी कसोटीची वेळ आता आली होती. कारण आता फक्त मिळवलेली लूट वाचवायची नव्हती, तर स्वतःचा जीव वाचवून सुखरूप स्वराज्यात परत पोचल्याचं मोठं आव्हान समोर उभं होतं. कारण मराठ्यांच्या मागावर निघाला होता मुघलांचा एक तगडा सरदार जुल्फिकार खान. आणि तो काही एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत एक प्रचंड मोठी फौज होती. आता लढाई अटळ होती. इथेच राजाराम महाराजांच्या युद्धकौशल्याची आणि नेतृत्वाची खरी कमाल दिसते. त्यांनी गनिमी काव्याचा एक जबरदस्त डाव टाकला. त्यांनी जिंकलेला खजिना आणि संपत्ती सैन्याच्या एका तुकडीसोबत पुढे पाठवून दिली आणि स्वतः मात्र मागून येणाऱ्या शत्रूला तोंड देण्यासाठी थांबले. आणि या लढाईचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय होतं माहितीये? खुद्द छत्रपती राजाराम महाराज, एक राजा असूनही ते फक्त आदेश देत थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः हातात तलवार घेतली आणि आपल्या सैनिकांच्या रक्षणासाठी ते रणांगणात उतरले. खांद्याला खांदा लावून लढले. आणि मग सुरू झाला एक थरारक पाठलाग. 1-2 मैल नाही, तर तब्बल 50 मैलांची एक पिछाडीची लढाई. मराठे लढत होते आणि पुढे सरकत होते. हा एक असा लढा होता जो इतिहासात कायमचा कोराला गेला. तर मग या धाडसी मोहिमेचा शेवट काय झाला? स्वराज्याच्या पदरात काय पडलं? आणि ह्या विजयासाठी कोणती किंमत मोजावी लागली? चला या कथेच्या समारोपाकडे जाऊया. अनेक संकट पार करत, जुल्फिकार खानच्या त्या प्रचंड सैन्याला झुंजवत मराठा सैन्य अखेरीस सुरक्षितपणे सिंहगडाच्या दिशेने पोचलं. म्हणजेच ही मोहीम यशस्वी झाली होती. स्वराज्याची तिजोरी भरली, ज्यामुळे मुघलांविरुद्धचा लढा अजून ताकदीने लढता येणार होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांसोबत गेलेलं सैन्य सुरक्षित परतलं होतं. पण या विजयाची खूप मोठी किंमत स्वराज्याला चुकवावी लागली. या मोहिमेतल्या दगदगीमुळे, धावपळीमुळे आणि जखमांमुळे राजाराम महाराजांची प्रकृती प्रचंड खालावली आणि काही महिन्यांतच त्यांचं निधन झालं. ही एक अशी किंमत होती जिचा परिणाम स्वराज्याच्या भविष्यावर झाला. एका राजाच्या शौर्याची आणि बलिदानाची ही कथा जी आपल्याला खरंच विचार करायला लावते